चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा, लाईव्हला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्हाला रामकृष्ण हरिमानाचा संध्याकाळ तुम्हा सर्वांना चला निघाले राहणार का तर चारा आणायचा आहे. चारा म्हणजे ऊस आणायचा आहे. दाजी गेलेत मोहरं ऊस तोडायला. काय काय सोडलेल्या नाहीत अजून, सोडणं बाकी या. चला म्हटलं आता अगोदर गाया दुधाचे केंड झालेत का बघितलं, नाही तर कुत्रं पेन धाराविरा झालेले आहेत म्हणून पाहत होते. उंदेच्याला जायचंय आपल्याला भगवानगड, मोठा देवी, कानिपनाथ. त्याच्यामुळे देवाला जाण्यासाठी उंद्याची तयारी आजच करून ठेवावी लागते. कुठं जायचं म्हणलं की इतकी जीवाची धावपळ सांगायलाच नको, इतकी धावपळ होती. तुमच्या दाजींचा आता फोन चालू, त्याच्यामुळे काही धावलं नाही. बघा असं काम करावं लागतं. पैसे काय फुकट नाही, घामाचे पैसे. समद्यांना वाटत असेल फुकट आहे, फुकट काय सुद्धा नसतं. फुकटची भाकरी सगळं नाही. भाकरीला बी थापावं लागते, माळावं लागते, तव्यावर टाकावं लागते, हाताला चटकं घ्यावं लागते, तवा भाकर आहे खायला. चला आता घरी गेल्यावर जाऊते, डायरेक्ट लेवज झाले. बघा हे आणून टाकला ऊस. इकडे मुरगा स्किंगा आणून ठेवलेला आहे. गायांकडे धावते तुम्हाला कुटी करून ठेवली. बघा अशी कुटी होती मस्त, अशी आपली कुटी या. दसाड्या नाही, फिसाड्या नाही, काही नाही, हिरवीगार कुटी नुसती. कुटीच आपली ब्रँड रे, कुटी एक नंबर आहे. आणि काय कुटीचे पानं ना दर 4-5 महिन्यात तुमच्या दाजी नवीन टाकते. डायरेक्ट आम्ही लावत बिवत काहीच नाही, डायरेक्ट नवीन. इकडं बघा महिन्याचे कालवडे बघा आपले, हे कसं काय ब्रँड तयार केले घरचं, एक नंबर. इकडं आलंय म्हातारा आमचा. बस अण्णा ऊस घेऊन आले मी, ऊस घेऊन येते एक मोळी. बसा बाजावर लगेच आले. इकडं गाया सोडायच्यात अजून, पण टाईम आहे गाया सोडायला. गोठ्यामध्ये येतो चारा घेऊन. बसा आले मी, लगेच आले. ऊस आणला ना, दोघा एक एक कावळा घेऊन येतोच. तोडी त्यात पिल्या नाही तर मग पिल्या असल्या मग नाही झंझट. बसा आले. चला आता पटापट जाते. अण्णांना बसावलंय घरी. अण्णा म्हणजे चुलत सासरेत माझे, येत असतात घरी, असतात सारखं येतेच जातेत. चक्कर असते त्यांची. कोंबड्यांचा कसा कालवा चाललाय तर छान असं मस्त आपलं तोराचं झाड आहे. आता मस्त अशी फुलं आहेत. इकडं पहा आपला हे ऊस आहे. बालबाका नाही अजून ऊसाचा बी आपला. हा लोक म्हणतात पाणी नाही पाऊस नाही. आमचं अजून तर बरं चाललंय. मोहरचं भविष्यातलं कुणीच काही सांगू शकत नाही. समद्याचं अवघड आहे, पण आता सध्या चालू घरीचं चांगलं आहे. आता सध्याची तर टेन्शन नाही. दिसले तुमचं दाजी, त्यांचं चाललंय कॉल. ठेवते मी, ठेवते फोनचं जाणू काय, फोनवरच बोलते. ठेवते मी, बंद करते मी. चला पाचाठी रान वाळत आहे म्हणून पाचाट गोळा केला नाही तर म्हणतात ताई पाचाट का नाही गोळा केलं. ही रान खालची जमीन वाळू नाही त्याच्यामुळं, आणि थोडासा पाऊस पाणी झाल्याच्या नंतर त्याची कुट्टी करून घ्यायची, तसली मिशन मारून ह्याच्यामध्ये. राजा आणि याबऱ्या बघा कसं काय. बघा इकडं हिलपुरी हिला या कपालीला तिला, या कपालीला तिला जाऊन सांग तुझ्या बापाला. आणि चल ऊस तोडा याला. अगं चल ऊस तोडा याला. मी कॅमेरा धरून थांबले. अहो का ऊसाचं काय नियोजन, काय नाही, काय ऊसाचं नियोजन मोठा कारखाना आहे.
साखर कारखाना संध्याकाळी साखर. दुधाचे दिवस आलेत का आता सांगा बरं? हा? दूधवाल्यांचे दिवस. एक नंबर दिवस आलेत कोणामुळं? मुंडे मुंडे साहेबामुळे दिवस आल्यात. तुकाराम मुंडे तुकाराम मुंडे असा माणूस आहे, खरंच एक नंबर केलंय त्याला बाबा. मानला पाहिजे. आईच्या पोटी जन्माला आला आता एवढा शिरा कोणालाच मिळत नाही. असला हिरा यावा माणूस. हा, आणि यावा पण असला जन्माला माणूस. खरंच एक नंबर आहे. कोणालाच माहित नाही फाकड्यापाशी. हा. एक नंबर माणूस हा. त्याला मानलं पाहिजे. आपल्या शेतकऱ्यांसाठी एक नंबर आहे, फायद्याचं आहे. हा शेतकऱ्यांसाठी नाही, हा सगळ्यासाठीच म्हणाय. हा, सिटीतल्या लोकांसाठी पण फायद्यात झालंय. शेतकऱ्याचं समजा त्यांना जे केमिकलचं खावा लागायचं हा चांगलं खायला मिळालं. त्यांना पण शुद्ध खायला भेटतंय आता म्हणायचं थोडक्यात. एक नंबर माणूस आला. आणि ह्या माणसाची ना कमीत कमी 2-4 वर्ष बदली होऊन 2-4 वर्ष नाही ना बदली झाली. मग बरोबर होतंय. नाही बरोबर होतंय नाही. हा, सिटीतल्या लोकांना चांगलं खायला मिळतं. आजारी चांगलं म्हणजे 100% कॅन्सर होतोय ना, त्यातून 10% सुद्धा कॅन्सर होणार नाही. बरोबर मध्ये काय लबर आहे, बरोबर आहे सगळी लबरच आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. काय लबर आहे, पावडरी, केमिकल. चांगलं खायला भेटेल. त्याच्यामुळे ना सगळ्यांनी सपोर्ट करा. मुंडे साहेबाला का सगळ्यांनी सपोर्ट करा. वडली समधी जनता करते, पण तरी होता होईन तेवढे ना. आणखीन आपण समजे जेवढे आपले शेतकरी आहेत ना, शेतकरी बांधव केला तर शेतकरी आपण 100 रुपये लिटर बाजार आल्याशिवाय राहणार. हा, आपले खरंच दिवस येते म्हणजे येते 100% येणार आहे. आणि सांगा, आपला एकतर शेतकरी गाळात चाललाय हो का. पाऊस पडाना, दुष्काळ पडायची वारी आली. बरं, आपल्या दारातली चांगले चित्र विकायचं आणि परत दुसरं घ्यायचं, ती तर सोपं आहे का? हा बरोबर ना. हा, लय अवघड आहे, म्हणजे लय अवघड आहे. त्याच्यामुळं ना किती न्यायचा या? त्याच्यामुळे तर नाही. एक नेऊन टाकली मी, ही दुसरी. अजून एकच तुम्ही तोडून आणा. एक मोठी तुम्ही तोडून आणा. ते नाही करायचं. आज नाही केलं मला. बरं, एकीला येते महागारी. अण्णा बसले घरी. येते एकीला येते. तिकडचं त्या कोपऱ्यात तिथं तेवढं गिन्नीवर राहिलंय, ती तोडून न्यावं लागेल एक दिवस. ती कोपऱ्यात ते दिसतं त्या तिथं आहे गिन्नीवर, ती काय न्यायचं या. ही पाचाट आपलं आम्ही खालचं ना रान वाळून नाही, त्याच्यामुळे ही पाचाट ठेवलेलं या. नाही तर मग कवच महागच पेटाव. थोडं कुठं नाही. हा, कुठून जातो पाऊस पडल्यावर, काय अडचण नाही म्हणूनच ठेवलं या. म्हणलं राही का असू द्यावं, काही लगेच नडलं नाही म्हणलं त्याचं. बरे बरे, आता दुसरी खेप टाकून तिसऱ्या खेपाला चालले. तिसरी खेप आणते आणि एक तुमचं दाजी आणते, म्हणजे मग एका टायमाचं तेवढं लागतं, एका टायमाला भागतं. लई खायला लागतं, काय थोडं नाही लागत. पण एक टाइम मुरगाच चालू असतं आपल्या गाईंना. शेतकऱ्याला भरपूर असे कामं असतात, काय सांगता. शेतकऱ्यासारखं अवघड जीवन कुणाचंच नाही. इतके हाडं दुखत आहेत, सारी हाडानं हाडाची जिज आहे. सोपं नाही, लई म्हणजे लई अवघड आहे. पण इलाज नाही आता, चला केल्याशिवाय मार्ग नाही, करावं तर लागतं या. नोकरी तरी कुणाच्या देवाने ठेवली, नोकरी तरी काय सोपी राहिली का आता? का कुठं राहिली का नोकरी? लई नोकरीत जाऊन बी किती येत आहे तेव्हा, त्याच्या खोली भाडं, खर्च अडचण हेच पुराणा. वारं सुटलंय आणि नुसतं भयाकल्यावानी झालंय. वारं सुटलंय तर माणसाच्या डोक्याला केस राहणार नीट का अंगावर कपडा राहणार, इतकं नुसतं वारं भर 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 सुटलं या. पाऊस येतोय का नाही? चकाचक आभाळ. नाही ना का, मी माझ्याकडे तोंडाकडे हो, कॅमेरा माझ्याकडे चालू या, मी बळा बी नाही दाखवी. आहे मग त्वचाचा आणि पिल्या बाप्पाचा नंबर ठेवले. आता येईलच नाही त्याला, आता काय करणार आहे मी ते. दुधाच्या ठेवायच्या घरी आणि बिना दुधाच्या न्यायच्या छावणीला. जवळ हाय आपल्या घरचं चाललंय तवर चलून द्यायचं. या पाहिजे ना, नाही कशीच्या कोकण्या नाही, काय नाही काय नाही. पांढरं शिपीत इकडं, पांढरं शिपीत आबाळ आहे.
या खरंच लय बोलायला चालायला एक नंबर आहे खरोखरच आहे तर लय हुशार लय ज्ञान आहे आमच्या दादाला नाही आवडत तिकडं पुतण्याला नाही आवडत कुणाला नाही आवडत कुणीच नाही त्यांच्या जोर येतं व्हिडिओ मध्ये यायचं म्हणतात हात दुखायला लागला कॅमेरा धरून 15 किलो चाऱ्यात काय होतंय तवा काहीच नाही होत होय 15 किलो चाऱ्यात काय होतंय तवा गायांना काहीच नाही होत 15 किलो छावणीवरती 15 16 17 18 किलो असं भेटतो लई नाही भेटत एवढा चला आता नेते ऊसाची मोळी चला शुभ संध्याकाळ हितच करते बाय 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 तुम्हा सर्वांना इकडं डोग्याचा चाललाय मस्त असा आराम